श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच अतूट ठेवा आणि स्वामींचे असेच प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण सर्वात मोठी प्रार्थना हीच करायची आहे की स्वामी समर्था आम्हाला सगळ्यांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. म्हणून नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत कधीच नसते. म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला सापडेल. आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे. माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेत जीवन व्यतीत करत असतो. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जातो हे मात्र निश्चित आहे. म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो. म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे. आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील, वा, तुम्ही करून दाखवलं. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो. तर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच. आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते. काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही. म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका. एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो. सत्य सिद्ध करायला पण पुरावा लागतो. म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही. स्वामी म्हणतात, आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर त्याच्या शब्दांचा काय परिणाम होतो ते. मग कमी लोक असावेत पण आपले असावेत. आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे. हसत जगा. आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या. वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही. त्यासाठी सावधान राहा. कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकतात. हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे यावर तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच सुख होतं. म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळे बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचे, येड आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे, पण ते समोरच्याला समजत नाही. म्हणून
वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने, आणि असे अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल. मग सोडून द्यायचं त्यांच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे, जे नशिबात असतं ते मनात नसतं, आणि जे मनानं असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल हे लक्षात घ्या. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो ज्या अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोक ही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजवत असतात. हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम आठवणीत राहील यार. कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनी केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते बरं. म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी, माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा, हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा. मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियामध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत, तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत, निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंच, आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमीच जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तो जो तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे, आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं, हे की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण, हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल, आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही, आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्कीच खरं आहे. मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार, मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच देखील ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. भेटावंसं वाटलं तर माणूस आता 7 समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचं नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. माणसाच्या आयुष्यात संकट आले नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे, हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाला तितकंच महत्त्व द्या जितकं महत्त्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्त्व द्याल
तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीही नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं. कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीच चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार तेच आहे जे देवाच्या मनात चाललंय. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय, असा आपण निर्धार करून आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहितीये का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, हेही तितकंच खरं आहे. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही. तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून तू कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणं तुझे कर्तव्य आहे असे स्वामी सांगत आहेत आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरात सारखंच असतं. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये एवढं लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थितीत वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. म्हणून संयम ठेवा, हे दिवस निघून जातील. आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागत असते, हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच असते. म्हणून सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक ती त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती ही झाडांच्या पाण्यासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते, कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेलं सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं, हेही लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे. दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो, हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून
ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. बस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही. हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो. आणि कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाहीतर 5 पाय लांब पण राहा, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कुणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरीबावर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस येतील. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कोणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य, काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही. तसंच आयुष्याचा वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो. आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधी स्वीकारत नाहीत कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमवता येतो पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही. आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात. हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये आणि प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईल. कारण स्वामी प्रत्येकाला त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन देत असत. म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध, लागो नामाचा छंद, घडो सज्जनांचा संग, जीव राहो विकासात दंग. म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे. कारण तुम्ही गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. दररोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील आणि तुमचा विकासही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच थेट लागत असते. क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. जे तुमचं सोबत होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात. प्रत्येक व्यक्तीचे पैसे चैना करत संपत नाहीत. म्हणून माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं. मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मनमोकळ्यापणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल, हेही आपण कळलं पाहिजे. खोट्यापेक्षा खरं स्पष्ट करण्यात फार वेळ जातो. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा.
यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मुकं, तर कधी बहिरं व्हावं लागतं. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिलेलाच असतो. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल, हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही. म्हणून कुणासाठी थांबू नका आणि कुणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. काही बदल त्रासदायक असतात पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू किती मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. हे लक्षात ठेव बाळा. आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा जी परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा होत असतो. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे निश्चित आहे. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख हे येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही ते जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो की भावनेचा असो. आईवर तर आपल्याला आवडत असते, पण काही पिल्लांना संध्याकाळ आवडते. मग कारण संध्याकाळी त्यांचे बाबा घरी येतात ना, त्यामुळे. म्हणून आपण आई वडील सर्व भाऊ बहिणी स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील हे निश्चित आहे. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढवत नाही आणि आदळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्चीची आणि दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल, असे स्वामी म्हणत आहेत. आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजिरवाना जोक झाला. तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खुश आहे आणि तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात. आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून अशा अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो आणि हे अनुभव घेणंही तितकंच सोयीस्कर आहे आणि हे अनुभव घेणंही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात. मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं, मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते. म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. चूक ही इतरांना पाठीसारखी असते, आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते. म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त.
म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्मास्त्र आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत, एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका. आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यात बाहेर काढता आलं नाही तरी मनापासून तरी नक्की काढायला हवं. खरं तर आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व काही आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणीही नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. सगळेच बदलतात एक दिवस, काही मन भारल्याने आणि काही नाईलाजाने. आणि सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं हे नक्की आहे. एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे हे निश्चितच आहे. विमानानं बसून उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबतही लागत असते. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो हे खरं आहे. आणि मी खूप चुका केल्या आहेत पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे हेही तितकंच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा, पडतो प्रेमात तिच्या तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे. आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारले की एकत्र होतात, माणसांना पिन मारले की ते वेगळे होत असतात. समर्थक कोणाची कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्याअगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोगही येत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही जपायला हवे. सुगंधाला महत्त्व द्या. सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. प्रेम तुम्ही नक्की स्वामींवर करा, म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबाचं तर माहीत नाही पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशी असू द्या, मग मनाचा महाल बांधता आला पाहिजे. मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलाय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली मी एकतर्फी येथील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं. अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलंच असतं. किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत. म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली नसतात. मग वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला
तरी त्याची सावली नेहमीच काळे असते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे. मी फक्त मीच आहे आणि हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो, हेही तितकेच खरे आहे. म्हणून अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. आणि नक्कीच स्वामींवरचा विश्वास तुमचा असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणून मित्रांनो, तुम्हाला स्वामींची भक्ती करता करता नक्कीच सकारात्मक विचार करण्याची सवय देखील तसेच तुम्हाला लावून घ्यावी लागेल. आता मानसिक आजार लहान असो की मोठा, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या स्मरणपेठीतून नकारात्मक गोष्टी काढणं सोडून सकारात्मक गोष्टी काढायला शिकते, तेव्हा तो आजार दूर होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. मानसिक भूत निर्माण करू नका. तुमच्या स्मरणपेटीतून अप्रिय विचार काढणं सोडून द्या. एखादा प्रसंग आवडला तर त्या अनुभवातील चांगल्या भागांवर लक्ष केंद्रित करा. वाईट भाग विसरण्याचा प्रयत्न करा. आपण वाईट बाजूचाच विचार करतो आहोत असं लक्षात आलं तर ती गोष्ट मनातून पूर्णतः काढून टाका व दुसरा कुठला तरी विचार करायला सुरुवात करा. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्साह वाढवणारी गोष्ट बघा. तुमच्या मनाला तुम्ही वाईट गोष्टी विसरायला हव्या आहेत आणि तुम्ही त्याला सहकार्य करा. त्यामुळे अप्रिय आठवणी हळूहळू क्षीण होतील आणि स्मरणपेटीतला कारकून मग त्या तुमच्या खात्यातून काढूनच टाकेल. आता अमेरिकेचे नावाजलेले जाहिरात विषयक मानसशास्त्रज्ञ आता मेलविन हॅटविक यांच्या माणसाच्या स्मरण ठेवण्याच्या क्षमतेबद्दल म्हणतात. ज्या जाहिरातीमुळे आनंदाची भावना जागरूक होते अशी जाहिरात लक्षात राहण्यासाठी शक्यता जास्त असते. मग उलट पक्षी या जागृत होते. मग कटू भावना निर्माण करणाऱ्या व जाहिरातीतील संदेश वाचक किंवा प्रेक्षक विसरून जातो आणि कटुता आपल्याला जे हवं असतं त्याच्याबरोबर विरुद्ध असते आणि आपल्याला ती लक्षात ठेवायला आवडत नाही. थोडक्यात म्हणजे कटू गोष्टी आपण आठवल्याच नाहीत तर त्यांना विसरणं सोपं असतं. तुमच्या स्मरणपेटीतून फक्त सकारात्मक विचारच तुम्ही नक्कीच बाहेर काढले पाहिजे आणि इतर विचार हळूहळू नाहीसे होऊ द्या. मग तुमचा आत्मविश्वास, आपण जगावर राज्य करत आहोत ही भावना एकदम तुमची उंचावेल आणि नकारात्मक स्वतःला खच्ची करणाऱ्या गोष्टी तुम्ही जेव्हा तुमच्या आठवणीतून काढून टाकता तेव्हा तुमच्या कुठल्याही भयावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं ते एक मोठंच पाऊलच असतं. लोक इतर लोकांना का घाबरतात? अवतीभोवती माणसं असतील तर काही लोक अवघडून का जातात? मग भिडदास्तपणा कशामुळे निर्माण होतो आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो? लोकांची वाटणारी भीती हे एक मोठं भय आहे, पण त्यावर मात करण्याचा एक मार्ग आहे. लोकांना योग्य परिणामातच बसवायला शिकलं तर त्यांच्या भीतीवर तुम्ही विजय मिळवू शकता. माझ्या एका मित्राचा लाकडाच्या विविध वस्तू बनवण्याचा अत्यंत चांगला चाललेला व्यवसाय आहे. लोकांचं योग्य परिणाम त्याला कसं कळलं या संबंधीची मनोरंजक कथा त्यानं मला एकदा ऐकवली आणि मग दुसऱ्या महायुद्धात सैन्यात शिरण्यापूर्वी मला जणू सगळ्यांचीच भीती वाटू लागली आणि वाटत असे मी तेव्हा किती लाजाळू आणि भित्रा होतो. हे सांगितलं तर तुमच्या आश्चर्य वाटेल. मी सोडून इतर सगळे किती हुशार आहेत असं मला वाटायचं आणि सर्वजण किती छान काम करत आहेत आणि छान कामगिरी करून किती सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत हे मला कळायला लागलं. मग एका भरती केंद्रावर सैन्यात गेल्यावर नशिबानं माझी लोकांबद्दलची आणि भीती नाहीशी केली. मध्ये सैन्य भरती जोमानं सुरू होती. त्यावेळी एका भरती केंद्रावर वैद्यकीय प्रशिक्षणार्थी म्हणून माझी नेमणूक झाली होती. भरतीसाठी येणाऱ्या माणसांच्या चाचण्या घेण्यामध्ये मदत करण्याचं काम मी अनेक दिवस करत होतो आणि या जवानांकडे बघून बघून माझ्या माणसांची भीती कमी होत गेली आणि शेकड्यांमध्ये आलेली ती अर्धनग्न माणसं किती एकसारखी दिसत होती. त्यांच्या कुणी लठ्ठ तर कुणी बारीक, कुणी उंच तर कुणी बुटका होतं, पण ते सगळेच गोंधळलेले आणि एकाकी होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यातलं कुणी एक प्रगतीपथावरचा तरुण अधिकारी होतं आणि कुणी शेतकरी, कुणी विक्रेते, कुणी नुसतेच रिकामटेकडे तर कुणी कामगार होतं. काही दिवसांपूर्वी ते बरेच काही होते, पण इथे भरती केंद्रावर मात्र सगळे सारखेच. त्यावेळेला काही अगदीच मूलभूत गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला कळालं की मग माणसांमध्ये फरक पाहण्यापेक्षा साम्य स्थळांचं अधिक आहेत आणि समोरची व्यक्ती ही जवळपास माझ्यासारखीच असते हे मला कळालं. आणि तिलाही चांगलं गुगलं खायला आवडतं आणि तिलाही तिच्या घरच्या लोकांची आणि मित्रमैत्रिणींची आठवण येत असते. तिलाही जीवनात पुढे जाण्याची इच्छा असते. तिलाही अडचणी असतात, समस्या असतात आणि तिलाही आराम करायला आवडत असतं.
मग ती व्यक्ती मूळतः माझ्यासारखीच जर आहे तर तिला मी का भ्यावं? आणि ही गोष्ट किती खरी आहे, नाही? दुसरा माणूस जर मूळतः माझ्यासारखाच असेल तर त्याला भिण्याचं मला काहीच कारण नाही. लोकांना योग्य परिणामता बसवण्याचे हे दोन मार्ग पहा. एक, समोरच्या व्यक्तींबद्दल समतोल विचार करा. म्हणजे लोकांशी वागता बोलताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे ती व्यक्ती महत्वाची आहे, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आणि ती व्यक्ती महत्वाची आहे, प्रत्येकच व्यक्ती महत्वाची असते, पण हेही लक्षात घ्या की तुम्ही महत्वाचे आहात. त्यामुळे कुणालाही भेटाल तर मग आपण दोघे म्हणजे दोन महत्वाच्या व्यक्ती आहोत आणि परस्पर रीतीच्या आणि फायद्याच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण बसलेले आहोत असा विचार करण्याचे धोरण ठेवा. सुमारे 2 महिन्यांपूर्वी मी शिफारस केलेल्या एका तरुणाची आपण नोकरीसाठी निवड केली आहे असं सांगण्यासाठी एका अधिकाऱ्याचा फोन मला आला. मला त्याला का घ्यावंसं वाटलं तुम्हाला माहीत आहे का? त्यानं विचारलं का? मी प्रतिप्रश्न केला. त्याच्या वागण्यावरून इथे नोकरीसाठी येणारे बहुतेक उमेदवार घाबरलेले असतात. मला जी उत्तरं ऐकायला आवडतील असं त्यांना वाटत असत अशी उत्तरं ते देतात. आणि एका अर्थी बहुतांशी उमेदवार भिकाऱ्यासारखं वागतात. मिळेल ते स्वीकारतात. कुठल्याच बाबतीत त्यांचा विशेष आग्रह नसतो. पण हा तरुण मात्र वेगळा होता. त्यानं माझ्या प्रति आदर व्यक्त केलाच, पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला स्वतःबद्दलही आदर आहे एवढं नव्हे. तर मी त्याला विचारले तेवढेच प्रश्न त्यांनी मला विचारले. तो येगडा बागडा नाहीये आणि त्याच्यात चमक आहे आणि तो चमकणारच हे मात्र निश्चित आहे. अशी परस्पर आदराची मनोभूमिका तुम्हाला परिस्थिती समतोल राखण्यात अधिक महत्त्वाची ठरत नाही. ती व्यक्ती खूप मोठी, खूप महत्त्वाची आहे असं भासत असेल तर पण लक्षात ठेवा तीही माणूसच आहे. मूलतः तुमच्याप्रमाणेच हित अहित, आशा आकांक्षा आणि समस्या या गोष्टी तिलाही आहेतच. मग समजून घेण्याची मानसिकता विकसित करा आणि तुमचा चावा घेऊ पाहणारे, तुम्हाला पाहून गुरगुरणारे, तुमच्यावर दाद धरणारे आणि इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला कच्ची करून पाहणारे लोक पुष्कळ असतात. अशा लोकांच्या बाबतीत तुम्ही सावध राहिला नाहीत तर ते तुमच्या आत्मविश्वासाला मोठाली भगदाड पाडू शकतात आणि तुमच्यात पराभूताची भावना निर्माण करू शकतात. अशा प्रकारच्या छोटी मोठी दादागिरी करणाऱ्या व घंटीगणाविरुद्ध तुमच्या विरुद्ध बचाव असायला हवा. नक्कीच तुम्ही त्या लोकांविरुद्ध बचाव करायला हवा. आता काही महिन्यांपूर्वी मेफिन्स इथं एका हॉटेलच्या स्वागत कक्षात अशा लोकांच्या हाताळण्याचा योग्य मार्गाचं मला एक प्रतीक्षित मला बघायला मिळालं. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते आणि नवीन असलेल्या गिरायकांच्या नोंदणीची गडबड तिथे चालली होती. माझ्या पुढे असलेल्या माणसानं जरा आज्ञावजा स्वरात आपलं नाव सांगितलं. कारकून म्हणाला, बरं साहेब, तुमच्याकरता एक सुंदर सिंगल खोली आमच्याकडे आहे. सिंगल? तो माणूस ओरडला. मी डबल सांगितली होती. तो कारकून अतिशय नम्रपणे म्हणाला, साहेब मी जरा बघतो काय आहे ते. त्यानं त्या गिरायकाचा आरक्षण अर्ज फाईलमधून काढला आणि म्हणाला, माफ करा साहेब, तुमच्या तारेच्या सिंगलच रूम उल्लेख आहे. उपलब्ध असती तर तुम्हाला डबल रूम द्यायला मला आनंदच वाटला असता, पण डबल रूम उपलब्ध नाहीये. यावर तो रागावलेला माणूस म्हणाला, त्या कागदाच्या चिटोऱ्यावर काय लिहिलं आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला डबल रूम पाहिजे. मग त्यानं मी कोण आहे माहिती आहे का या छापाचं बोलणं सुरू केलं आणि शेवटी म्हणाला, मी तुला नोकरीवरून काढून टाकायला लावीन. तू पाहशीलच, मी तुला नोकरीवरूनच काढून टाकायला लावीन. या शाब्दिक भांडमारीत त्या कारकुनानं कसं बसं सांगून पाहिलं, साहेब आम्ही खरंच दिलदार आहोत, पण आम्ही तुमच्या सूचनेनुसारच वागलो आहोत. शेवटी तो माणूस संतापून म्हणाला, या हॉटेलचं व्यवस्थापन एवढं बिकार आहे की कळल्यावर आत्ता या हॉटेलची सर्वोत्तम खोली दिलीत तरी मी राहणार नाही. आणि तो ताडताड निघून गेला. सगळ्या लोकांसमोर एवढं अपमानजनक बोलणं ऐकायला लागल्यामुळे तो कारकून वैतागलेला असणार अशा मनाशी विचार करत मी काउंटरजवळ गेलो. पण त्यानं अभिवादन करून माझं इतकं छान स्वागत केलं म्हणून सांगू, माझी खोली माझ्या ताब्यात देण्याचे सगळे सोपस्कार त्यानं पार पाडल्यावर मी त्याला म्हणालो, तुम्ही ज्याप्रमाणे आत्ता वागलात त्याबद्दल तुमचं कौतुक करायला हवं. मनावर खूपच चांगला ताबा आहे तुमचा. त्याच काय आहे साहेब? तो म्हणाला, मला तसल्या माणसांचा खरोखर राग येत नाही. तो खरं तर माझ्यावर रागावलेलाच नाही. मी निव्वळ बळीचा बकरा होतो. त्या बिचाऱ्याचं कदाचित त्याच्या बायकोशी पटत नसावं किंवा त्याच्या व्यवसायात अडचणीत सापडलेला असावा किंवा मग कदाचित त्याच्यात न्यूनत्वाची भावना प्रबळ असावी आणि ते बाहेर काढायला त्याला ही सुवर्ण संधी मिळाली. त्याच्या मनातील कटुता बाहेर फेकण्याची संधी मी दिली. आणि एवढंच खरं तर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल. बहुतेक माणसं सज्जनच असतात
लिफ्टकडे जाता जाता त्याचं हे वाक्य मी मनात पुन्हा पुन्हा घुकत होतो. खरं तर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल आणि बहुतेक माणसं सज्जनच असतात. पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी भांडण करायला सुरुवात केली तरी 2 छोटी वाक्य लक्षात ठेवा. तुमचा राग आवरा. अशा प्रसंगी समोरच्या व्यक्तीला त्यांची वाप पूर्णपणे बाहेर काढू द्या आणि मग ते सगळं विसरून जा आणि ते अधिक श्रेयस्कर होईल. काही वर्षापूर्वी एकदा विद्यार्थ्याने परीक्षा पेपर तपासत असताना एका विद्यार्थ्याचा पेपर पाहून मी बैचेन झालो होतो. त्या विद्यार्थ्याची वर्गातली चर्चा आणि आधीच्या परीक्षा यामधली कामगिरी यापेक्षा खूपच चांगली होती. मला तर खरं म्हणजे तो पहिला येईल असं वाटलं होतं, पण त्याची या वेळेची कामगिरी त्याला तळाशी नेण्यास कारणीभूत ठरलेली अशी होती. अशा बाबतीत नेहमी मी माझ्या साहसा कार्याबद्दल माफ करतो. त्या विद्यार्थ्याला मला भेटायला बोलवून घेतो. हा विद्यार्थी बोलवल्यानंतर लगेच मला भेटायला आला आणि एखाद्या भयंकर प्रसंगातून गेल्यासारखा तो दिसत होता आणि त्याला आरामात बसायला सांगून मी त्याला विचारलं, काय झालं? तुझ्याकडून मी आहोन चांगल्या दर्जाची पेपरची अपेक्षा करत होतो. आता अडखळत आणि स्वतःच्या पायाकडे बघत तो म्हणाला, सर तुम्ही मला कॉफी करताना पकडलत आणि मी नखशिकांत भेदळून गेलो. माझं कशातच लक्ष लागेना असं झालं. मी प्रामाणिकपणे सांगतो सर, मी पहिल्यांदाच कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता. मला कसंही करून श्रेणी मिळवायची होती, म्हणून मग मी या मार्गाचा अवलंब केला. तो खूपच अस्वस्थ झाला होता, पण एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर तो थांबेचा ना. आणि मला वाटतं तुम्ही आता मला विद्यापीठातून काढून टाकायची शिफारस कराल. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कुणीही विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करताना आढळला तर त्याला कायद्याचं आणि कायमचं बाद करण्यात येतं. त्यानंतर यामुळे त्यांच्या कुटुंबाची किती मानहानी होईल, त्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होईल वगैरे अनेक परिणामांबद्दल तो बोलत राहिला. शेवटी मी म्हटलं, बस आता जरा थांब, मला काही बोलू दे. मी तुला कॉफी करताना वगैरे पाहिलेलं नाही. तू आता मला हे सांगेपर्यंत मला या सगळ्यांची पुढचाशी देखील कल्पना नव्हती, पण तू असं केलंस याचं मला खूप वाईट वाटतंय. आणि मग आत्ता मला सांग, तुला विद्यापीठाच्या शिक्षणातून नेमकं काय मिळवायचं आहे? मी पुढे विचारलं. आता तो जरा शांत झाला होता. थोडं थांबून तो म्हणाला, सर माझा सर्वसाधारण उद्देश जगायचं कसं हे शिकवण्याचा आहे, पण मला वाटतं मी त्यात स्पेशल अपयशी ठरतो आहे. आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं शिकत असतो. मी म्हणालो, माझ्या मते या अनुभवातून तुला यशाविषयीचा खरा एक धडा शिकता येईल. तू परीक्षेत गैरप्रकार केलास आणि मग तुझं मन तुला खायला लागलं. त्यामुळे तुला आधी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि मग तू तुझा आत्मविश्वास ढासळला आणि सर्व मला सांगताना तू खचत गेलास. एखादी गोष्ट चूक की बरोबर ही बाब बरेचदा नैतिक किंवा अनैतिक दृष्टिकोनातून बघितली जाते. आता मी काही योग्य आणि अयोग्य बाबतीत तुला उपदेशाचा डोस पाजायला इथे उभा नाहीये, एवढं तू जाणून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्हाला अपराधी वाटत राहतं आणि ही अपराधीपणाची भावना तुमच्या विचार प्रक्रियेला खीळ घालते. तुम्ही सरळ विचारच करू शकत नाही, कारण तुमचं मन तुम्हाला सारखं विचारत असतं, मी पकडला जाईन का, मी पकडला जाईन का. मग तरुण माणसा, श्रेणी मिळवण्यासाठी तू इतका जीवावर उदार झाला होतास की हे अयोग्य आहे हे तुला माहीत असूनही तू त्या मार्गाचा अवलंब केलास आणि आपल्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध वागून का होईना पण आपल्याला दर्जा मिळालाच हवा असे वाटायला लावणारे अनेक प्रसंग तुझ्या आयुष्यात नंतर सुद्धा येतील. असा मोह तुला होईल. उदाहरण घ्यायचं तर मग झालं तर विक्री व्यवसायात पडल्यास प्रसंगी गिरायकाशी खोटं बोलून एखादा व्यवहार पूर्ण करावा असं तुला वाटेल आणि त्यात तू कदाचित यशस्वीही होशील. पण मग काय होईल ते पहा. तुझं अपराधी मन तुला खात राहील आणि तो ग्राहक पुन्हा भेटल्यावर तू अवघडशील, अस्वस्थ होशील आणि मी फसल्याचा याच्या लक्षात तर नसेल आलं असा विचार तुला सतवत राहील. तुझं चित्त स्थिर नसल्यामुळे परिणामकारकरित्या तू त्यांच्याशी बोलू शकणार नाहीस आणि त्यामुळे त्यानं पुन्हा तुमच्याकडून आणि तुझ्याकडून काही न घेण्याची शक्यता आहे. परिणामतः दूरचा विचार करशील तर तुझ्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध जाऊन केलेल्या एका विक्री व्यवहारामुळे तुझं मोठं नुकसान होईल. त्यामुळे जाऊन मी त्याला आणखी एक उदाहरण दिलं. एखाद्या व्यावसायिकाचं एखादं गुप्त प्रेम प्रकरण असेल तर त्याच्या बायकोला ते कळण्याची प्रचंड भीती त्याला वाटत राहील आणि तिला हे कळलं तर हा विचार त्याचा आत्मविश्वास ढासळेल आणि मग तो घरात तसंच बाहेरही चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाही आणि शेवटी त्याच्या व्यवसायावरची त्याची पकड नक्कीच कमी होईल. आणि अनेक अपराधी त्याने मागे ठेवलेल्या खुनांमुळे नाही तर त्यांच्या अपराधी आणि अवघडलेल्या वागण्यामुळे पकडले जात असतात आणि तर त्यांच्या अपराधी आणि भरपूर काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतात
त्यांच्या अपराधीपणाची भावनाच त्यांना संशयित बनवते आणि आपल्या सर्वांनाच योग्य असण्याची, योग्य विचार करण्याची आणि योग्य रीतीने वागण्याची इच्छा असते. त्या इच्छेच्या विरुद्ध आपण जेव्हा जातो त्या क्षणी आपल्या सद्विवेक बुद्धीत जणू आपण कर्करोगाचे विषाणू पेरत नक्कीच असतो. मग हा कर्करोग वाढत जातो आणि आपला आत्मविश्वास खात राहतो. मी पकडला जाईन का? त्यांना हे कळेल का? माझी गोष्ट पचून जाईल का? असे प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कुठलीही गोष्ट करणे टाळ. तुझ्या आत्मविश्वासावर परिणाम होणार असेल तर अश्रेणी मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याला माझा मुद्दा कळला याचा मला खूप आनंद झाला. योग्य वागण्याची खरी किंमत त्याला कळाली होती. मग त्यानं परीक्षेला पुन्हा बसावं असं मी त्याला सुचवलं. पण माझ्या हक्कालपट्टीचं काय? त्याच्या प्रश्नावर मी उत्तरलो. गैरवर्तणुकीबद्दलचा नियम मला माहिती आहे, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही काढलं तर अर्ध्याक अधिक प्राध्यापकांना घरी बसावं लागेल आणि गैरमार्गाचा अवलंब करण्याचा विचार असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही काढलं तर या विद्यापीठाला टाळं ठोकावे लागेल. त्यामुळे मी हा सर्व प्रकार विसरायला तयार आहे, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावे लागेल. अगदी आनंदाने तो म्हणाला. मी माझ्या पुस्तकांच्या कपाटामध्ये गेलो आणि सुवर्ण नियमानुसार 50 वर्ष या पुस्तकाची प्रत काढून त्याच्या हातावर ठेवली. हे पुस्तक वाचून मला परत दे आणि जेसी पेनी या केवळ योग्य मार्गाने वागणूक अमेरिकेतला अत्यंत श्रीमंत लोकांपैकी एक कसे झाले ते त्याच्या शब्दांच्या वाच आणि स्वतःच्या शब्दात वाच. चांगले वागल्यास तुमची सद्विवेक बुद्धी शांत असते आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो आणि जे वर्तन अयोग्य मानलं जातं ते करण्याने 2 नकारात्मक गोष्टी होतात. एक, आपल्याला अपराधी वाटतं राहतं आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होत राहतो. तर 2, इतर लोकांना कधी ना कधी ही गोष्ट कळालेच आणि मग त्यांचा आपल्यावरचा विश्वास डगमगत असतो. हे मात्र नक्कीच आहे. आता योग्य तऱ्हेने वागा आणि आपला आत्मविश्वास शाबूत ठेवा. ते म्हणजे विचारांतून यशस्वीतेकडे जाणं होय. वारंवार घोकत राहावं असं एक मानसशास्त्रीय तत्व आहे आणि मनात संपूर्णपणे ठसेपर्यंत हे वाचा. आत्मविश्वासपूर्ण विचार करण्यासाठी आत्मविश्वासाने वागा आणि उपाययोजित मानसशास्त्र. आणि मग या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात थोर मानसशास्त्र डॉक्टर जॉर्ज क्रेन हे लिहितात, कृती ही भावनांची नांदी असते. हे लक्षात ठेवा आणि भावनांवर तुम्ही प्रत्यक्ष नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या हालचाली आणि कृतींच्याच माध्यमांचा सहारा घ्यावा लागेल. सार्वत्रिक दुःखद घटना टाळायच्या असतील तर मानसशास्त्रीय सत्य जाणून घ्या आणि सुयोग्य नक्कीच तुम्ही वागा. त्यातून सुयोग्य भावना तुमच्या मनात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही आणि एकत्र फिरणं, चुंबन घेणं आणि दैनंदिन जीवनात अभिवादनाची क्रिया करणं आणि अनेक छोटी मोठी सौजन्य दाखवणं आदी उपचार पाळाल तर प्रेम भावनेची चिंता करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आणि समर्पणाची भावना प्रत्यक्ष निर्माण झाल्याशिवाय समर्पणाचा आव फार काळ टिकणार नाही. कृतीतल्या बदलाद्वारे आपण आपली मानसिकता बदलू शकतो असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. उदाहरणार्थ, तुम्ही बळेच असाल आणि तर खरोखरच तुम्हाला हसवावंसं वाटेल. पाठीला पोक आणून उभं राहण्याऐवजी ताठ उभे राहिलात तर तुम्हाला उगीच मोठं असल्यासारखं वाटेल. दुसरीकडे तोंड वेडवाकडे करून बघा, तुम्हाला अधिकच तोंड वेडवाकडं वाटेल. आणि सुनियोजित हालचाली मनस्थितीत बदल घडवून आणतात. हे सिद्ध करणं अगदी सोपं आहे. फक्त 3 साध्या कृती एकत्रितपणे केल्यास स्वतःची ओळख करून देताना लाजणाऱ्या लोकांना लाजेऐवजी आत्मविश्वास वाटू शकतो. एक म्हणजे समोरच्या व्यक्तीचा हात आपण होऊन प्रेमाने हातात घेणं आणि दुसरं त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवणं आणि तिसरं तुमची ओळख झाल्यानं मला छान वाटलं असं बोलणं. या 3 अगदी साध्या कृतींनी आपली भीड आपोआपच लगेचच कमी होते आणि आत्मविश्वास संपूर्ण कृती आत्मविश्वासपूर्ण विचारांना जन्म देतात. म्हणून आत्मविश्वासपूर्ण विचार करण्यासाठी आत्मविश्वासाने वागा. तुम्हाला जशी भावना तशी हवी आहे तिचा साजेशी कृती करा आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या 5 कृती आत्ता पहा. त्या नीट वाचा आणि मग त्यांचा अवलंब करून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता एक म्हणजे नेहमी पुढच्या रांगेतच बसा. कुठल्याही सार्वजनिक स्थानी, शाळा, कॉलेजमधील वर्ग, भाषणादी कार्यक्रम, इतर सभा संमेलन इत्यादी ठिकाणी आधीच्या मागच्या रांगा कशा पटापट भरतात याकडे तुमचं लक्ष कधी गेलं आहे का? लोकांच्या नजरेत येऊ नये यासाठी बहुतांश लोक मागची जागा पटवण्यासाठी आणि धडपड करतात आणि लोकांच्या नजरेस येण्यात ते घाबरतात. याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला आत्मविश्वासाचा अभाव. पुढे बसलेल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. या गोष्टीचा सराव करा
इथून पुढे कुठल्याही प्रसंगी शक्य तेवढं पुढे बसण्याचा नियम करा आणि पुढे बसल्यामुळे तुम्ही चटकन दिसाल हे खरं, पण यशात लपवण्या किंवा लपण्यासारखं काहीही नसतं हे ध्यानात घ्या. आणि 2 म्हणजे दृष्टीला दृष्टी मिळवण्याचा सराव नक्कीच करा. माणसाच्या डोळ्यावरून आपल्याचं बरंच काहीसही समजतं आणि तुमची नजर चुकवणाऱ्या माणसांबद्दल तुम्हाला मनाचं लगेचच प्रश्न उभे राहतात. आणि हा माझ्यापासून काय लपवतोय, याला कशाची भीती वाटते, या माझ्याशी काही चलाखी तर करत नाही ना, याच्या मनात काय आहे, मग ते नजरेला नजर लावून जर मिळवलं तर नक्कीच कळत असतं. नजरेला नजर न मिळवण्याचे 6-2 अर्थ होऊ शकतात. आता एक तर तुमच्या समोर मला दुबळेपणाची भावना होते, मी तुमच्या तुलनेत खुजा वाटतो, मला तुमची भीती वाटते, नाहीतर मला अपराधी वाटत आहे आणि मी असं काहीतरी केलं आहे जे तुम्हाला कळू नये असं मला वाटत आहे, आणि किंवा मी जो विचार करतो आहे तो तुम्हाला कळू नये असं मला वाटत आहे, आणि तुमच्या नजरेला नजर मिळवल्यास तुम्हाला ते लक्षात येईल आणि असं मला वाटतंय. नजर चुकवणं तुमच्याबद्दल काही चांगलं व्यक्त करणं नसतं, त्यातून मला भीती वाटते, माझा आत्मविश्वास डळमळीत आहे असं जणू काही तुम्ही सांगत असता. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळ्या भिडवण्याची सवय करून या भीतीवर मात करा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देण्यानं मी प्रामाणिक आणि सरळ मार्गी आहे, मी जे काही बोलतो आहे ते खरं आहे आणि मी घाबरलेलो नाही, माझ्याजवळ आत्मविश्वास आहे असा संदेश दिला जातो. आणि तुमचे डोळे तुमच्या कामात आणा आणि समोरच्याच्या नजरेला थेट नजर भिडवा. ही क्रिया तुमचा आत्मविश्वास देते आणि एवढंच नव्हे तर समोरच्याचा विश्वासही मिळवून देते. आता तुमच्या चालण्याची गती साधारणपणे 25% वाढवा. मी लहान असताना आमच्या खेड्यात जायचं म्हणजे पर्वणीच असायची आणि नक्कीच आमची भरपूर काही बारीक सारीक कामं आटपून आम्ही परत गाडीत येऊन बसल्यावर माझी आई नेहमी म्हणायची, डेव्हिड, थोडा वेळ असेच बसून आजूबाजूनं जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करूया. माझी आई खूप खेळकर होती. ती म्हणायची, तो माणूस पाहिलास, त्याला काय त्रास असेल असं तुला वाटतं, किंवा ती तिथली बाई आता काय करेल असं तुला वाटतं, किंवा मग ते पहा तो माणूस किती गोंधळलेला दिसतोय. तिच्या अशा बोलण्यामुळे इकडे तिकडे फिरणाऱ्या लोकांना पाहण्यात खूप गंमत वाटत असे. सिनेमा पाहण्यापेक्षा ही करमणूक स्वस्त होती, मग आणि त्यात शिकायलाही भरपूर मिळत असे. मी अजूनही चालणाऱ्या लोकांचं निरीक्षण करत असतो. इमारतीत, रस्त्यांवर माणसं चालत असताना अजूनही कधी कधी मी मानवी वर्तनाचा अभ्यास करत असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते अव्यवस्थितपणे बसणं आणि रेंगाळत चालण्याचा व्यक्तीशी स्वतःबद्दलची, स्वतःच्या कामासंबंधीची आणि आसपासच्या लोकांबद्दलची मनोभूमिका वाईट असण्याशी संबंध असतो. पण तुमच्या बसण्याची ढब आणि हालचालींची गती बदलली तर तुमच्या मनोभूमिकेत खरोखरच बदल घडवून आणता येतो, असंही मानसशास्त्रज्ञ सांगतात. नीट पाहिलं तर शरीराच्या हालचाली मानसिक हालचालींतून उत्पन्न होतात असं तुम्हाला आढळेल. पराभूत कसलेली माणसं ओढत, लढत, लोंबत चालतात आणि त्यांच्या शून्य आत्मविश्वास असतो. सर्वसाधारण माणसं सर्वसाधारण चालीतच चालतात, त्यांची गती सर्वसाधारण असते आणि माझ्यात फारसा स्वाभिमान नाही असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. तिसऱ्या प्रकारचीही काही लोक असतात. या लोकांचा आत्मविश्वास ओसंडून वाहतो आणि सर्वसामान्य गतीपेक्षा जलद असतात आणि चालतात. त्यांची चाल किंचित पळण्यासारखी असते. मला एका महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचे आहे आणि काहीतरी महत्त्वाचं काम करायचं आहे, आणि मी जे काही करणार आहे त्यात पुढच्या 15 मिनिटाचं मी यश मिळवणार आहे असं काहीसं त्यांच्या चालण्यावरून वाटतं. चालण्याची गती 25% वाढवण्याच्या तंत्राचा उपयोग करून आत्मविश्वास वाढवा आणि चालताना खांदे मागे ठेवा आणि मान वर करा. थोडं जलद चाला आणि पहा तुमचा आत्मविश्वास कसा वाढतो ते. मग हे करून बघा. संभाषणात मागं घेण्याचा सराव करा आणि भाग घ्या. मग लोकांच्या विविध प्रकारच्या गटांबरोबर काम करत असताना संवेदनशील आणि खूप काही करण्याची क्षमता बाळगून असलेले लोक संभाषणात भाग घेण्यात अपयशी ठरताना व गळाटून जाताना मी बऱ्याच वेळा पाहतो. आणि या लोकांना इतरांबरोबर चर्चा करण्याची इच्छा नसते असं नाही, फक्त त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. असा सभामूळ मनुष्य मनाशी म्हणत असतो, मला जे वाटतंय ते बहुधा चुकीचं आहे आणि मी जर काही बोललो तर माझी शोभा जाईल आणि त्यापेक्षा न बोललेलंच बरं. शिवाय या लोकांना माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहिती असेल. माझं अज्ञान मला लोकांना कळायला नकोय आणि बोलण्याची प्रत्येक संधी गेल्यावर या माणसाला अधिकाधिक न्यून वाटत राहतं, कमी पण वाटत राहतो. पुढच्या वेळी बोलू असं दुबळ्या आवाजात तो प्रत्येक वेळी मनाशी ठरवत असतो. मग ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी हा माणूस जेव्हा बोलण्यात अपयशी ठरतो
तेव्हा तो त्याच्या आत्मविश्वासाला विषाचा आणखी एक घोट पाजत असतो आणि तो मग अधिकाधिक आत्मविश्वासहीन होत जातो. पण दुसरीकडे तुम्ही जेवढं अधिक बोलाल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत राहतो आणि त्याच्या पुढच्या वेळी बोलणं तेवढंच अधिक सोपं जातं. त्यामुळे बोला, त्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारं जीवनसत्व असतं आणि आत्मविश्वास वाढवण्याचं तंत्र उपयोगात आणा. आणि तुम्ही ज्या कुठल्या खुल्या सभेत बैठकीत हजर असाल त्या प्रत्येकाच्या बोलण्याचा नियम करा आणि तुम्ही हजर असलेल्या प्रत्येक व्यावसायिक परिषद, समिती, बैठक आणि सामाजिक व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे काहीतरी बोला. याला अपवाद करू नका. एखादा शिरा मारा आणि एखादी सूचना मांडा. एखादा प्रश्न तुम्ही नक्कीच विचारा. मग आणि हो, सगळ्यात शेवटी बोलू नका. बोलणारा पहिला माणूस ठरण्याचा प्रयत्न करा आणि आपण बावळट दिसू अशी चिंता करणं सोडून द्या. तसलं काही होणार नाही. तुमचं बोलणं न पटणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जोडीला ते पटणारा एखादा असेलच. मी बोलण्याचं धाडस करू की नको हा प्रश्न मनात आणणं सोडा आणि त्याऐवजी चर्चेच्या नेत्यांचं लक्ष वेधून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यायोगे तुमच्या बोलणं शक्य होईल आणि बोलण्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी जवळच्या एखाद्या प्रशिक्षणात केंद्रात तुम्ही नक्कीच झालं पाहिजे. आणि आपल्या सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक राहू इच्छिणाऱ्या हजारो लोकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमातून लोकांशी आणि लोकांना उद्देशून बोलण्यामधून आत्मविश्वास कमावलाय. मोठं स्मित करायला शिका. एक स्मित मनोबल वाढवायला पुरेसं असतं असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. आत्मविश्वासाच्या अभावाचं ते एक प्रभावी औषध आहे. पण असं असलं तरी अनेक लोकांचा यावर विश्वास नसतो, कारण भीती वाटत असताना स्मित हास्य करण्याचा प्रयोग त्यांनी करूनच पाहिलेला नसतो. आता या संबंधीची एक छोटीशी चाचणी घेऊया. पराभवाची भावना आणि मोठं स्मित एकत्र आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे जमणार नाही होतं ते मोठं स्मित तुमच्यात आत्मविश्वास जागवतं आणि ते भीतीवर मात करतं, चिंता दूर करतं आणि निराशेला पळवून लावतं. निखळ हास्य तुमच्या वाईट भावना दूर करण्यापेक्षाही अधिक काही करत असतं. निर्मळ स्मितानं इतरांचा विरोध चटकन मावळतो आणि तुम्ही जर मोठं निर्वाज्य स्मित केलं तर समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर रागवताच येत नाही. ही गोष्ट स्पष्ट करणारा एक प्रसंग नुकताच माझ्या बाबतीत घडला. एका सिग्नलवर मी हिरव्या दिव्याची वाट पाहत थांबलो होतो आणि तेवढ्यात धडाम असा आवाज आला आणि माझ्या मागच्या वाहन चालकानं ब्रेकरवरचा पाय किंचित उचलला आणि माझ्या गाडीला मागच्या बंपरची जणू काही चाचणीच घेतली. आणि माझ्या आरशातून मागे बघितलं तर तो वाहन चालक त्याच्या गाडीतून उतरत होता. मी पण मग गाडीतून बाहेर आलो आणि शाब्दिक बाचाबाजीची तयारी करू लागलो. मी त्याचे शाब्दिक लचकेच तोडण्यास निघालो होतो हे मान्य करायला हरकत नाही. पण नशीब किती की असलं की काही करण्यापूर्वीच तो माझ्याजवळ आला आणि हसला. अगदी प्रामाणिकपणे तो म्हणाला, मित्रा, हे चुकून झालं. त्याच्या प्रामाणिक शब्दांच्या जोडीला आलेल्या स्मित हास्यानं मी विरघळलो. ठीक आहे, होतं असं कधी कधी. असं काहीतरी मी पुटपुटलो. अगदी पापणी लावते न लावते तोवर माझ्या विरोधाची जागा मैत्रीनं घेतली. मोठं स्मित करा. पहा तुम्हाला किती छान वाटतं ते. आणि नक्कीच पण स्मित मोठंच करा. अर्धवट स्मित खात्रीदायक नसतं. अगदी तुमचे दात दिसतील इतकं स्मित करा. या मोठ्या स्मित हास्याचा परिणाम खात्रीनं होणारच आणि ते सर्व ठीक आहे. पण मी जेव्हा भ्यालेला असतो वा मला राग आलेला असतो तेव्हा मला अजिबात हवावं असं वाटत नाही आणि हसावं असं वाटत नाही. अशा बऱ्याच लोकांना वाटत असतं. अर्थातच तुम्हाला हसावं असं वाटणार नाही यातली गोम आहे ती मी आता हसणार आहे. आणि असं बळत स्वतःला बजावण्यात आणि मग स्मित करा आणि स्मित हास्यातील शक्तीचा उपयोग तुम्ही नक्कीच करा. आता खालील दिलेल्या 5 आचरणात आणा. कृती भीतीला पळवते. तुमची भीती नेमकी जाणून घ्या आणि मग सकारात्मक कृती नक्कीच करा. निष्क्रियतेनं भीतीला उळत बळ मिळतं आणि आत्मविश्वासाचा ऱ्हास होतो. तुमच्या स्मृतिकोशात फक्त सकारात्मक विचार टाकण्याची जीवापाड प्रयत्न करा आणि नकारात्मक अमूल्यनात्मक विचारांना मानसिक भूत बनवून तुम्हाला छळण्याची संधी देऊ नका. अप्रिय घटना वा प्रसंगांना तुमच्या आठवणीत थाराच देऊ नका. लोकांना योग्य परिणामात बसवा आणि माणसांमधील भिन्नतेपेक्षा साम्य अधिक आहे हे लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तींबद्दल समतोल विचार करा. तो तुमच्यासारखाच एक माणूस आहे आणि समजुतीची मानसिकता विकसित करा. भोगणारे अनेक असतात, चावणारा एखादाच असतो. तुमच्या सद्विवेक बुद्धीला योग्य वाटेल तेच करा. असं करण्यामुळे अपराधीपणाच्या व विषारी गंध निर्माण होत नाही आणि योग्य वर्तन या यशस्वीते संबंधीचा एक अगदी साधा नियम आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून आत्मविश्वास दरवळू द्या. तुमच्या दैनंदिन जीवनात खालील छोटे छोटे तंत्रांचा प्रयोग तुम्ही नक्कीच करा आणि ते तुमच्यावर तुम्ही आजवून नक्कीच बघा.
नेहमी पुढच्या रांगेतच बसा, कारण याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला भरपूर काही करण्याची तयारी तुमच्या मनाने जिद्द निर्माण केलेली असेल आणि तुम्हाला यातून भरपूर मोठा आत्मविश्वास येईल. दृष्टीला दृष्टी भिडवण्याचा सराव करा, कारण यातून समोरच्या व्यक्तीला तुमच्या नजरेमध्ये विश्वास दिसतो आणि त्याला वाटतं की ही व्यक्ती आपल्याहून श्रेष्ठ आहे. तुमच्या चालण्याची गती साधारणपणे 25% वाढवा आणि वर मान ठेवा. याने तुम्हाला भरपूर काही मोठा आत्मविश्वास येईल आणि तुम्हाला वाटेल की आपण खरं काहीतरी करू शकतो. संभाषणात भाग घेण्याचा सराव करा, कारण बोलल्याने आपल्या मनातील भावना निघतात आणि आपली ही विश्वास सुद्धा वाढत असतो, कारण आपण भरपूर लोकांसमोर बोलत असतो. मोठं स्मित करायला नक्कीच शिका, कारण तुम्ही मोठं स्मित कराल तर तुम्ही भरपूर काही गोष्टी तुम्हाला या कळत जातील आणि तुम्ही त्याने समोरच्याच्या मनावर राज्य नक्कीच मिळवाल. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही स्वामींची ही चाकरी ही सोडू नका आणि स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा. एवढे बोलून हे आपण व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी ओम लिहायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.